ऑडिओ, ईबुक आणि पुस्तकं या विषयावरचं हे एक चर्चासत्र आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. प्रसाद मिराजदार आणि साकेत भांड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संचलन जे करणार आहेत ते मनोज तुळपुळेजी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. थोड्याच वेळात आपण या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो आहोत. दिव्य मराठी आयोजित मराठी लिटरेचर फेस्टिवलमध्ये एक आणखी साहित्य पुष्प आपण या ठिकाणी गुंफतो आहोत. ऑडिओ, ईबुक्स आणि पुस्तकं या विषयावरचा हा परिसंवाद या सभागृहामध्ये आपण आयोजित केलेला आहे. आणि या परिसंवादामध्ये, या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय प्रसाद मिराजदार सर, त्याचप्रमाणे साकेत प्रकाशनचे साकेत भांडजी आणि संचलन जे करणार आहेत ते मनोज तुळपुळे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो आहे. सन्माननीय प्रसाद मिराजदार सर, साकेत भांडसाहेब आणि मनोज तुळपुळे सर. आजच्या या चर्चासत्राच्या निमित्तानं या ठिकाणी हे तिन्ही मान्यवर पाहुणे आपल्याकडे या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल आपण त्यांचा दिव्य मराठीच्या वतीनं या ठिकाणी गौरव करूयात. मी सर्वप्रथम दिव्य मराठीचे औरंगाबादचे निवासी संपादक दीपक पटवे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय प्रसाद मिराजदार सर यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी गौरव करावा. धन्यवाद पटवे सर. त्यानंतर मी दिव्य मराठीचे जालना ब्युरो चीफ कृष्णा तिडके यांना विनंती करतो की त्यांनी साकेत भांड यांचा या ठिकाणी गौरव करावा. धन्यवाद कृष्णा. यानंतर मी लिंबेकरांना विनंती करतो की त्यांनी मनोज तुळपुळे यांचा सत्कार करावा. दिनेश लिंबेकर, दिव्य मराठीचे बीडचे ब्युरो चीफ. धन्यवाद लिंबेकर सर. आपण या ठिकाणी सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचेही आभार. आणि यानंतर या चर्चासत्राची सूत्र मी सन्माननीय मनोज तुळपुळे यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. हॅलो, आवाज येतोय? नमस्कार. हॅलो. दैनिक दिव्य मराठीतर्फे आयोजित मराठी लिटरेचर फेस्टिवल या अंतर्गतल्या या चर्चासत्राच्या कार्यक्रमाला आपण प्रारंभ करतो आहोत. हे 3 दिवस आपण इथे साहित्य आणि लेखनाच्या वेगवेगळ्या पैलूंविषयी ऐकतो आहोत, माहिती घेतो आहोत, मतं जाणून घेतो आहोत. एवढंच नाही तर त्या संदर्भातली वेगळी सादरीकरणंसुद्धा अनुभवतो आहोत. हे चर्चासत्र मात्र काहीसं इतर कार्यक्रमांपेक्षा वेगळं आहे. ते या दृष्टीनं की इथे साहित्य किंवा लेखनाच्या पैलूंविषयी किंवा पद्धतींपेक्षा ते लेखन आपल्या वाचकांपर्यंत कसं पोचतं, ते कुठल्या माध्यमातून पोचतं आणि या माध्यमातली स्थित्यंतरं, विशेषतः गेल्या 2 ते 3 दशकांमध्ये झालेली स्थित्यंतरं कशी आहेत आणि त्याद्वारे आपल्याला कुठले नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध होत आहेत, या संदर्भातली चर्चा करण्यासाठीच आहे.
पुस्तक किंवा प्रिंटेड बुक हे आता नवीन नाही. युरोपमध्ये 15व्या शतकाच्या मध्यावर गुटेनबर्गनं जेव्हा मुव्हेबल टाईप प्रिंटिंग प्रेसचा प्रारंभ केला, त्यानंतर पुस्तक हे मोठ्या प्रमाणात सगळ्यांसाठी उपलब्ध व्हायला सुरुवात झाली. तोवर हस्तलिखित स्वरूपात पुस्तकं असायची, पण त्यानंतर मात्र पुस्तकांच्या प्रती निघणं सोपं झालं. आणि साधारण पुढची एक 500 ते 550 वर्ष जी एक चौकट गुटेनबर्गच्या काळात आखली गेली होती की हस्तलिखितांवरून पुस्तकं करायची आणि पुस्तकं वितरित करायची, तीच पद्धत ही पुढची 500-550 वर्ष कायम राहिली, ती चौकट कायम राहिली. नंतर मात्र जसं तंत्रज्ञान पुढं जात गेलं तसं त्या चौकटीला हादरे बसले आणि काही नवीन पद्धती ज्याद्वारे पुस्तकं वाचकांपर्यंत पोचू शकतील अशा अस्तित्वात यायला सुरुवात झाली. 70च्या दशकामध्ये साधारण आपण पाहिलं की ध्वनिमुद्रणाचं तंत्रज्ञान हे वाचकाच्या किंवा जो ऐकतो त्या श्रोत्याच्या जवळ बाळगता येईल इतक्या चांगल्या पद्धतीनं विकसित झालं. कॅसेट्स, ऑडिओ कॅसेट्सचा प्रचार आणि प्रसार हा दोन्ही मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. आणि त्यानंतर संगणक क्रांती आली आणि तिने जे प्रत्येक क्षेत्रात बदल घडवलेत ते आपण सगळे अनुभवतो आहोत. तर आपण आज या चर्चासत्राची सुरुवात करताना साधारण याच पॅटर्ननुसार जाऊ. पुढं आधी प्रिंटिंग पुस्तकांचा विचार करू, त्यानंतर त्यात कशी स्थित्यंतर होत आहेत आणि ऑडिओ बुकसारखं अत्यंत नवं तंत्रज्ञान कसं वेगाने लोकप्रिय होते या दिशेने आपल्या या चर्चासत्राचा आपण हे चर्चासत्र पुढे नेऊ. या चर्चासत्रात सुरुवातीला प्रश्न आपण मी जसं म्हटलं तसं पुस्तकाच्या म्हणजे मुद्रित पुस्तकाच्या व्यवहारांपासून करू. आता या चर्चासत्रात आपल्यासोबत जे 2 मान्यवर माझ्यासोबत इथे मंचावर उपस्थित आहेत त्यांचा थोडक्यात मी तुम्हाला परिचय करून देतो. माझ्या डावीकडे आहेत प्रसाद मिरासदार. हे गेली 30 वर्ष माध्यम व्यवसायात कार्यरत आहेत आणि त्यांनी पटकथालेखन आणि चित्रपट माध्यमावर अनेक प्रशिक्षण, सुमारे 30 प्रशिक्षण कार्यशाळा घेतलेल्या आहेत. त्यानंतर विविध टेलिव्हिजन कार्यक्रम, मालिका आणि चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा आणि निर्मिती संदर्भातली कामं केलेली आहेत. दूरदर्शनसाठी सुद्धा त्यांनी पंडित भीमसेन जोशी, कवी वसंत बापट, द मा मिरासदार यांचे जीवनपट तयार केलेले आहेत. मेड इन चायना, प्रेमसूत्र यासारख्या काही चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिलेल्या आहेत. ते भोपाळ इथं नुकत्याच स्थापन झालेल्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये कार्यरत आहेत. आणि आजकाल जास्त महत्त्वाचं आहे आणि आपल्या चर्चासत्राच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे, ते ऑडिओ स्ट्रीमिंगच्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत सध्या कन्सल्टिंग पब्लिशर म्हणून कार्यरत आहेत. माझ्या उजव्या बाजूला साकेत भांड आहेत. साकेत भांड हे साधारण 1999 पासून प्रकाशन व्यवसायात संचालक म्हणून काम करतात. बदलत्या काळामध्ये प्रकाशन व्यवसायाची आव्हानं आणि त्यात निर्माण झालेल्या संधी ह्या लक्षात घेऊन त्यांनी प्रकाशन व्यवसायात भरपूर नवे बदल केले. अनेक जागतिक लेखकांची पुस्तकं अनुवादित करून मराठी वाचकांपर्यंत पोचवली. श्रोत्यांसाठी, वाचकांसाठी, खास करून युवा वाचकांचा वर्ग लक्षात ठेवून त्यांच्यापर्यंत पुस्तकं पोचवण्याच्या अनेक आधुनिक पद्धतींमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे. ई बुक्स त्यांनी जवळपास 1000वर प्रकाशित केलेली आहेत आत्तापर्यंत. आणि पुस्तकांची ऑनलाईन विक्री असेल किंवा इतरही मार्ग असतील, या मार्गाने पुस्तक वाचकांपर्यंत, विशेषतः तरुण वाचकांपर्यंत, नव्या वाचकांपर्यंत पोचवण्यात त्यांचा सहभाग हा नेहमीच राहिलेला आहे. या पुस्तक प्रकाशन व्यवसायाच्या निमित्तानं त्यांनी दिल्लीचं बुक फेस्टिवल असो किंवा जर्मनीतलं फ्रँकफर्टचं बुक फेस्टिवल असो यांना भेटी दिलेल्या आहेत.
छंद म्हणून ते फोटोग्राफी करतात आणि त्यांना पर्यटनाची सुद्धा आवड आहे. म्हणजे आपले दोन्ही तज्ज्ञ मान्यवर आज इथे प्रकाशनाच्या मुद्रित पुस्तकांपासून ई-बुकपासून ऑडिओ बुक्सपर्यंत सर्व आपल्या प्रश्नांची, माझ्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील असा मला विश्वास वाटतो. मी साकेत भांड यांच्यापासून सुरुवात करतो. साकेत, आज जो प्रकाशन व्यवसाय आपण पाहतो, अनुभवतो, त्याचं साधारण स्वरूप लक्षात घेतलं तर काय स्वरूपाने आज प्रकाशन व्यवसाय हा कार्यरत आहे? थोडीशी पार्श्वभूमी सांगा. थोडं काय म्हणायचं, अगदी प्रायमरी पातळीपासून आपण सुरुवात करू, म्हणजे आपल्याला याच व्यवसायावर आधारित ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्स या माध्यमांपर्यंत पुढे जाता येईल. बेसिकली आता माझं साकेत प्रकाशन एक साधारण 43 वर्षापूर्वी बाबांनी सुरू केलं होतं. त्या काळातलं प्रकाशन आणि आजच्या काळातल्या प्रकाशनात खूप फरक आहे. पूर्वी 43 वर्षापूर्वी फक्त हा जो व्यवसाय फक्त पुणे, मुंबई आणि म्हणजे तिथंच एकवटलेला होता आणि औरंगाबाद साईडला तर एकही त्यावेळेस प्रकाशन संस्था किंवा हे नव्हतं. त्यावेळेस बाबांनी तो खरा पहिला प्रयोग केला म्हणजे मराठवाड्यामध्ये. आणि विशेष करून वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आजचे जे प्रथितयश लेखक आहेत जसे श्याम मनोहर सर आहेत, नंतर नेमाडे सर आहेत, अशा खूप मान्यवर लेखकांची पुस्तकं आम्ही तेव्हा पहिलं पुस्तक आम्ही प्रकाशित केलं. आणि तसं करत असताना मग विविध बाल साहित्य आणि असे वेगवेगळे प्रयोग करत आम्ही पुढं गेलो. आणि ह्या पद्धतीने म्हणजे हा खरा आमचा पार्श्वभूमी पहिली. तुम्ही पुस्तक व्यवसायात पदार्पण केलं त्यावेळेचं साधारण स्वरूप कसं होतं आणि त्यात काय स्वरूपाचे बदल होत गेले? मी जेव्हा म्हणजे प्रकाशन व्यवसाय साधारण 19-20 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा बेसिकली आमच्याकडे जास्तीत जास्त कथा आणि कादंबऱ्या ह्याच विषयाची पुस्तकं आम्ही प्रकाशित करत असतो. साधारण थोडेफार प्रमाणात आम्ही व्यक्तिमत्व विकास अशा काही विषयाची पुस्तकं काढली होती. पण तेव्हा मला एक लक्षात आलं की त्यावेळेस म्हणजे एक साधारण 15-20 वर्षापूर्वी प्रदर्शनांचा ट्रेंड वाढला होता आणि तिथे आमच्या पुस्तकांची विक्री जेवढी पाहावी तेवढी मला म्हणजे मिळत नव्हती. त्यावेळेस मग आम्ही विचार केला की व्यक्तिमत्व विकास किंवा पालकत्व अशा विषयांवर मग आम्ही काम करायला सुरू केलं की जे साधारण आमचा पहिले शेअर जो 10 ते 15% त्या प्रदर्शनात होता तो साधारण 40 ते 50%च्या रेशोमध्ये आमचा रेशो तिथे गेला. अच्छा. पण यामध्ये तुम्हाला जी अजून काही आव्हानं जी समोर आली आहेत ती कुठल्या स्वरूपाची होती याविषयी काय विशेषतः आता जी आजच्या घडीला जी पारंपरिक पुस्तक व्यवसायापुढे आव्हानं आहेत त्याविषयी काय सांगता येईल? पारंपरिक आजची आव्हाने तर खूप वेगळी आहेत. म्हणजे पूर्वी तर ठीक आहे, पूर्वी तरी एक ठराविक 4-5 प्रकाशकच होते किंवा ट्रेडिशनल करणारे. पण आज जागतिक लेवलची स्पर्धा आज या व्यवसायात आहे आणि मल्टीनॅशनल कंपनीज पण सगळ्या आता भारतात आलेल्या आहेत. इवन त्या रिजनल लँग्वेजमध्ये पण आलेल्या आहेत. त्यामुळे खूप आज मोठी स्पर्धा आहे आम्हाला यासाठी. अशा या स्पर्धेतही एक असं दिसतं की वाचनाची आवड किंवा वाचनाची सवय ही काही महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या किंवा मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता सर्व दूरपर्यंत पोचते. मराठवाड्यासारख्या अनेक लहान गावांमधून नवे वाचक तयार होत आहेत किंवा विदर्भातही आपण पाहतो अनेक स्वरूपाचे प्रकाशन व्यवसायाला ज्यात संधी असेल अशा संधी तिथं उपलब्ध होत आहेत. मला या निमित्ताने असं विचारायचं आहे की या सगळ्या भागांमध्ये वाचन संस्कृतीची पाळंमुळं आणखी खोलवर नेण्यासाठी ती रुजवण्यासाठी काय करता येईल? तुमच्या डोक्यात काही अशा कल्पना? सुरुवातीला तरी मी जसं बोललो की कथा आणि कादंबऱ्या ह्याच विषयावर मागणी होती. पण जसं वाचकांची आवड अभिरुची बदलत गेली त्यानुसार आम्ही पण तसा बदल केला आणि वाचकांना काय हवं आहे त्यानुसार आम्ही मग विशिष्ट विषयाची पुस्तकं आम्ही बनवून घेतली. काही आरोग्यविषयक पुस्तकं आहेत, काही विज्ञानाचे आहेत, काही विज्ञानाचे काही लेखक आहेत. त्यांच्याकडून आम्ही वाचकांची जी मागणी आहे त्या पद्धतीने आम्ही ते बनवले. आणि जसं तुम्ही म्हणताय मराठवाडा किंवा विदर्भ, मराठवाड्यात असे खूप लेखक होते की ज्यांना बिचाऱ्यांना एक्सपोजर नव्हतं आणि त्यासाठी आम्ही तो एक वेगळा प्रयोग केला आणि त्यांना विषय देऊन वेगळी पुस्तके बनवून घेतली. आता अलीकडच्या काळामध्ये तंत्रज्ञानानुसार अनेक बदल जे होत आहेत त्यातला एक महत्त्वाचा बदल आला आहे ई-बुक्सचा. तर
ईबुक्सचं प्रमाण वाढलं आहे हे खरं आहे, पण लेखकाच्या प्रकाशकाच्या दृष्टीने, विशेषतः लेखकाच्या दृष्टीने, नवोदित लेखकाच्या दृष्टीने आपण त्याच्याकडे कसं पाहता? म्हणजे त्याचा फायदा किंवा त्याच्यापासून नवीन लेखकाला जे एक एक्सपोजर मिळण्याचा भाग असतो, तशा संधी त्यात आपल्याला दिसतात? ई बुक्सचं बोलायचं झालं तर ई बुक्स तर प्रकाशकांसाठी खूप फायदेशीर आहे. सुरुवातीच्या काळात म्हणजे साधारण 2-3 वर्षापूर्वी ई बुक्स करणं थोडं क्लिष्ट होतं, पण आज एवढं मॉडर्नाईज सगळ्या गोष्टी झाल्या आहेत की जसं मोठ्या पोर्टल आहेत त्यावर त्यांनी खूप इझी केलेला आहे आणि त्यामुळं तो एक चांगला एक रेव्हेन्यूचा सोर्स आहे प्रकाशकांसाठी. आणि आता नवोदित लेखक म्हणा किंवा कवी आहेत त्यांच्यासाठी तर खूप सुवर्ण संधी असं मला वाटतं, कारण की फिजिकल बुक तुम्हाला प्रकाशित करण्यासाठी त्याला प्रिंटिंग किंवा त्याचा डिस्ट्रीब्युशनचा खर्च, त्याचे चॅलेंजेस, ते खूप मोठा विषय आहे. ते करण्यापेक्षा त्यांनी कधी ई बुक्स बनवल्या आणि त्या अशा जे पोर्टल आता अवेलेबल आहे त्या पोर्टलवर कधी पुस्तकं ते पब्लिश केलेत, तर त्यातून त्या कवी किंवा त्या लेखकांना लक्षात येईल की आपल्या पुस्तकांची मागणी किती आहे आणि त्यानंतर तो ठरवू शकतो की आपण पुस्तक प्रिंट स्वरूपात घ्यावं का नाही करावं. इथे मिरादा सर, मी तुम्हाला विचारतो, एक मूलभूत प्रश्न आहे की ई बुक कशाला म्हणायचं नेमकं? कारण अनेक स्वरूपाच्या फाईल्स ज्याला म्हणू आपण लेखनाच्या, या आता आपल्याला उपलब्ध असतात, इंटरनेटवरही उपलब्ध असतात. ई बुक आणि बाकीच्या स्वरूपातल्या फॉर्मॅटमधलं लेखनाच्या फाईल्स, उदाहरणार्थ जसं PDF आहे, तर यातला नेमका फरक काय? थोडंसं आम्हाला ई बुक या विषयावर सांगा. नाही, आता यातली जी टेक्नॉलॉजी आहे ते साकेत जास्त चांगलं सांगू शकेल, कारण EPUB म्हणून आताचे जे सॉफ्टवेअर आलं आहे त्याच्यामार्फत आता बेसिकली ई बुक्स तयार केली जातात. आता आपला जसं कंटेंट तयार होतो प्रोडक्शनच्या याच्यामध्ये, जसं प्रिंट मीडियापासून आपण सुरुवात केली, तर माझी पण सुरुवात झाली ती प्रिंट मीडियापासून झाली. अगदी किर्लोस्कर मासिकांपासून मी काम करत होतो आणि त्यानंतर ग्रंथालयासारख्या चळवळीमधनं पुस्तकं पोचवण्यासाठी सुद्धा काम केलं. त्याच्यानंतर आत्ताचे जे हे सगळे बदल घडत आहेत ते सगळे ज्याला आपण न्यू एज मीडिया म्हणतो या कॅटेगरीमधले बदल होत आहेत. आणि ते बदल काय आहेत ते पहिल्यांदा आपण समजून घेऊ, म्हणजे मग त्यातल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण कशा पद्धतीने याचा सगळा फायदा घेऊ शकतो हे आपल्याला जास्त लक्षात येईल. कारण तुकड्याने समजून घेण्यापेक्षा आपण थोडासा हा सगळा संपूर्ण बदल जर आपण समजून घेतला तर जरा बरं पडेल असं मला वाटतं. म्हणून थोडंसं विस्तृत मी बोलेन की मीडियामधला हा सगळा जो व्यवहार आहे आपला, एकूण सामाजिक किंवा एकूण सांस्कृतिक व्यवहार ज्याला आपण म्हणू, त्याच्यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये जे तयार करतो ते सगळे कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामधलं कंटेंट तयार करतो आणि ते जे कंटेंट आहे ते पोचवण्यासाठी म्हणून टेक्नॉलॉजीचा वापर आहे. मग प्रिंटिंग हे सुद्धा टेक्नॉलॉजी आहे आणि त्याच्यानुसार मग काय त्या कागदाच्या आकारानुसार त्याप्रमाणे पुस्तकाची मांडणी, त्याप्रमाणे 1/8 डेमी साईज आणि त्यानुसार मग त्या प्रकारचं लेखन आणि त्यात बसणारा तो अनुभव कसा मांडायचा ह्याची एक संपूर्ण तंत्रज्ञान हे लिखाणाचं पण तयार झालं. की मग कादंबरी असेल, कथा असेल, मग ती त्या 50-60 हजार शब्दांच्या मर्यादेमध्ये पाहिजे. कारण किती बल्की तुम्ही हे करणार, तो अनुभव किती वेळ घेणार, तर त्याच्यामध्ये स्पेस आणि टाईम या 2 गोष्टींचा बेसिकली महत्त्वाचा भाग येतो कंटेंटच्या संदर्भामध्ये. आणि जिथे टाईम आणि स्पेसचा जो फरक पडतो त्यानुसार टेक्नॉलॉजी बदलत जाते आणि त्यानुसार आपले अनुभव घेण्याची आणि आपले अनुभव मांडण्याची सुद्धा तंत्रज्ञान हे बदलत जातं, जसं तंत्र बदलतं त्याप्रमाणे. तर पुस्तकाचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये वाचनाच्या अनुभवामध्ये आपण जेव्हा लेखकाचं सेंटेन्सेस किंवा वाक्य आणि परिच्छेदांमार्फत अनुभव घेत असतो त्यावेळेला व्हिज्युअलायझेशन आपण करत असतो आणि बौद्धिक प्रक्रिया, मेंदूची प्रक्रिया घडते आणि त्यातून आपण एक पर्सनलाइज अनुभव घेतो. त्यामुळे पुस्तक वाचन हे पर्सनलाइज अनुभवाचा भाग आहे. त्यातून जेव्हा ऑडिओ व्हिज्युअलकडे जेव्हा माध्यम जातं आणि चित्रपटाचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेला ही कंटेंटची जी प्रोसेस आहे ते आपण थिएटरमध्ये तिथे पहिल्यांदा असं झालं की मशीनचा वापर करून ती कलाकृती बनवली जाते आणि मशीनचाच वापर करून ती दाखवली जाते. त्यामुळे विदाऊट मशीन तुम्हाला
चित्रपटाचा अनुभव घेता येऊ शकत नाही. मशीनचं महत्त्व त्याच्यामध्ये आलं, त्यामुळे चित्रपट कला ही मशीनची आर्ट कला असं म्हणून मानलं जातं. अच्छा. आणि त्यामुळे ते प्रोजेक्शन तर तिथे थिएटरमध्ये आपण जातो, तो एक वेगळा अनुभव घेण्याकरता म्हणून जातो आणि तो ठराविक मर्यादेतच घेता येतो. 2 तास 3 तासापेक्षा सिनेमा जास्त चालत नाही, त्यामुळे तो अनुभव पण वेगळा आहे. आणि त्यानंतरचा जो बदल घडला, जो त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमधनं इंटिग्रेशनमधनं घडलेला बदल आहे, तो म्हणजे आपल्याकडे इंटरनेट आलं, संगणक आलं आणि संगणकाने ह्या सगळ्या माध्यमांना एकत्रित करून अनुभव देण्याची प्रक्रिया सुरू केली, जी डिजिटलायझेशनमधनं ही प्रोसेस घडायला सुरुवात झाली. आणि या डिजिटलायझेशनच्या प्रोसेसमधनं आपण आता एक प्रक्रिया अशी घडली की आपण क्रिएट करतो तेच आपण अपलोड पण करू शकतो आणि डाउनलोड पण करू शकतो. त्यामुळे ती मधली हे कमी होत ती जास्तीत जास्त जवळ येण्याची प्रक्रिया घडली. आणि त्याच्या पुढचा जो टप्पा आला तो मोबाईलचा आला, की ज्याच्यामध्ये हे सगळं जणू काही मेंदू आपण स्वतंत्रपणे काढून ठेवावा या पद्धतीने मोबाईलमध्ये आपण सगळे आपले मित्र मोबाईलमध्ये असतात, आपला बँक मोबाईलमध्ये आहे आणि आपले हे सगळे ऑडिओ व्हिज्युअल किंवा सगळे एक्सपिरियन्सेस पण घेण्याची प्रक्रिया ही मोबाईलमध्ये हे झाली. त्याला सोयीचं, त्या टेक्नॉलॉजीला सोयीचं अशा प्रकारची कंटेंट निर्मिती आणि अशा प्रकारचे संपूर्ण अनुभव निर्मिती ही आता व्हायला सुरुवात झालेली आहे, ज्याच्यामध्ये आता आपण जो प्रश्न विचारला तशा ई पब्लिकेशन किंवा ई बुकचा समावेश येतो, की पुस्तक हे जसंच्या तसं न देता त्या टेक्नॉलॉजीला धरून कशा पद्धतीने देता येईल. आणि तसे सॉफ्टवेअरचे बदल आत्ता घडलेले आहेत. आता ईपब हे सॉफ्टवेअर हे वापरलं जातं ई बुक बनवण्याकरता, की जे PDF चा जो प्रॉब्लेम होता की PDF ची कॉपी केली जायची, ती डिस्ट्रीब्यूट केली जायची, त्याच्या कॉपीज निघायच्या, त्याच्यामुळे हे होतं. तर इथे तुम्हाला एन्क्रिप्ट करून पुस्तकं मिळू शकतात. हां, जसं आपण ई पब बद्दल बोलला, आता ॲक्च्युली ई पब कन्सेप्ट पण आता तो डिबार झालेला आहे. म्हणजे काही आता मी त्या वेबसाईटचं नाव नाही घेत, पण त्यांनी आता डायरेक्ट वर्ड फाईल ही आपण कधी अपलोड केली त्यांच्या पोर्टलवर तर ते ॲटोमॅटिक ई पब त्यांचे कन्वर्ट करून ते करताय. म्हणजे त्याच्यामुळे एक झालं की प्रकाशकांना खूप सोयीस्कर झालं आहे. सगळ्यात तंत्रज्ञान हे जास्तीत जास्त डेव्हलप होणं आणि त्याद्वारे वापरकर्त्याला जास्तीत जास्त सुविधा मिळवणं किंवा तांत्रिक क्लिष्टता टाळून त्याच्यापर्यंत ते नेण्याचा प्रयत्न असतो नेहमीच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, आणि तो याही क्षेत्रात झाला आहे असं आपण म्हणू. हां, म्हणजे त्यामुळे माझा प्रश्न यांच्या मुद्द्याला धरून पुढचा असा वेगळ्या स्वरूपाचा आहे. तो म्हणजे मोबाईलमुळे युजर जनरेटेड कंटेंट खूप मोठ्या प्रमाणात तयार होतं, ज्याला आपण म्हणतो की जो वापरतोय किंवा जो त्या कंटेंटचा उपभोक्ता आहे स्वतः, तोच या स्वरूपाचा कंटेंटचा निर्मातासुद्धा आहे. त्यांना थोडा काही काळ आपण बाजूला ठेवू याच्यासाठी की आपण जी पुस्तकं किंवा ज्या कलाकृती आत्ता पारंपरिकरित्या तयार होत आहेत त्यांच्यावर फोकस करायचं झालं तर ज्या पद्धतीचं प्रिंटच्या किंवा मुद्रित माध्यमांमधून येणारी पुस्तकं आहेत, ती पुस्तकं ई बुकमधनं जेव्हा वाचकापर्यंत पोचतात तेव्हा त्यांना जो मिळणारा रिस्पॉन्स आहे त्या वाचकांकडून तो कशा स्वरूपाचा असतो, या संदर्भात काही अभ्यास झालेत का, की त्याचा कल काय किंवा त्यातले काही ट्रेंड्स काय? अभ्यासाचं बोलायचं झालं तर नेल्सन म्हणून एक मोठा US कंपनी आहे, म्हणजे ते ॲक्च्युली सर्वेच करत असतील. तर त्यांनी ई बुक्स इवन जनरल रीडिंग बुक्स रीडिंग्सवर त्यांनी 2015मध्ये एक फ्रँकफर्टमध्ये एक अहवाल भारताबद्दल त्यांनी दिला होता. त्यात साधारण त्यांच्या म्हणण्यानुसार भारताची आत्ताची जी लोकसंख्या आहे 1,30,00,00,000 साधारण आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार 6वा क्रमांक हा भारताचा आहे पूर्ण बुक इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे ओव्हरऑल वर्ल्डची बुक इंडस्ट्रीचा विचार केला तर साधारण 6वा क्रमांक, तर तो खूप ग्रोविंग आहे असं त्यांचं एक मत आहे. आणि ई बुक्स जसं आपण आता ई बुक्सबद्दल किंवा आता त्याची पण आकडेवारी त्यांनी एक जाहीर केली होती. ते साधारण म्हणजे आता पुस्तक वाचन किंवा बुक रीडिंग किंवा बुक परचेसिंग त्यात त्यांनी स्त्री आणि पुरुषांचं जे कम्पेअर केलं त्यात साधारण 60% स्त्रिया ह्या पुस्तकं खरेदी करतात आणि 40% साधारण पुरुष, म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. आणि जसं आता आपण कोणत्या स्वरूपात पुस्तकं वाचली जातात किंवा घेतली जातात असा विचार केला तर साधारण पेपर बॅग जो आपण जे
विदाऊट हॉट बाउंड बुक्स आहेत ते साधारण 51% आहे. ई बुक साधारण 25% आणि जे हार्ड बाउंड जे पुस्तकं असतात ते साधारण 16%चा असा त्यांचा निष्कर्ष आहे. आणि ऑडिओ बुक्सचं जर बोलण्याचं झालं तर साधारण 5%चा आता ओव्हरऑल वर्ल्डमध्ये त्याचा रेशो आहे असं दिसतंय. बिराजदार साहेब, बुक म्हणजे पारंपरिक पुस्तक किंवा ई बुक असो, हा पूर्णपणे लेखकाचा प्रांत आहे. म्हणजे तो जे काही निर्माण करतो, प्रकाशकांकडचे संपादक वगळता, ते शक्यतो त्या स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचत असतं. आता ऑडिओ बुक हा जो नवीन कन्सेप्ट सध्या आपण पाहतो आहोत आणि जो बऱ्यापैकी वाढतो आहे जगभरातच, हा फक्त लेखकाचा प्रांत आहे असं दिसत नाही. आपलं काय मत आहे? नाही, आता ऑडिओ बुक हा पुस्तकाचाच एक एनहान्स प्रकार आहे असं आपण म्हणू. ज्या वेळेला आपल्याकडे ऑडिओबुकची खरी अर्थाने म्हटलं तर सुरुवात ही 80च्या साधारणतः सुमारास आलूरकरांनी अनेक ऑडिओ कॅसेट्स काढल्या, ज्यावेळी कॅसेट्स आल्या होत्या तेव्हा. आणि त्यात पु ल देशपांड्यांपासून द मा मिरासदार, शंकर पाटील हे जे सगळे कथाकथन करून साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोचवणारे जे काही लेखक होते, की जे परफॉर्मर होते उत्तम आणि आपलं लेखन पोचवण्याकरता म्हणून प्रयत्न करत होते, त्या सगळ्यांच्या कॅसेट्स त्याने काढल्या आणि तिथून त्यासुद्धा बऱ्यापैकी पोचल्या लोकांपर्यंत. ती एक वेगळी टेक्नॉलॉजी होती. त्यानंतरच्या काळामध्ये हे आता ऑडिओ बुक्स लोकांनी सुट्या काही काढल्या, CDs आल्या, काही जणांनी कादंबरी वाचन करून CDs काढल्या. आकाशवाणी रेडिओचा परिणाम असल्यामुळे निवेदन नाट्य रूपांतर करून काही जणांनी पुस्तकं काढली. पण ही फारशी चालली नाहीत, कारण विकत घेऊन करण्याचं आपल्याकडे प्रमाण हे त्या मानाने कमी होतं, किंवा क्लासिकल पुस्तकं पण निघाली पण ती मोठ्या प्रमाणावर खपली नाहीत. मासेससाठीच्या पुस्तकांचा एवढा कुठे आपल्याकडे प्रयोग झाला नाही, जेवढं क्लासिकल होतं तेच जास्त झालं. पण ऑडिओ बुक म्हणून आत्ताची जी ही कंपनी, ज्या कंपनीमध्ये मी स्टोरीटेल म्हणून काम करतो, आणि त्याचं स्वरूप जेव्हा पाहिलं ते संपूर्णतः वेगळं आहे. ते सुटं ऑडिओ बुक विकत घेण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठीचं नाही आहे. तर ही कल्पना मी थोडक्यात सांगतो अशी की, आणि ती मला अतिशय गेल्या 2 वर्षामध्येच ऑडिओ स्ट्रीमिंग कंपनी म्हणून स्टोरीटेल भारतामध्ये आली. ज्या कंपनीबद्दल थोडीशी माहिती देतो म्हणजे मग ऑडिओचं एकूण स्वरूप काय ते तुम्हाला कळेल. 2005 साली जोहान नावाच्या ह्यांनी स्वीडनमध्ये सुरू केलेली पहिली कल्पना, आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे ऑडिओबल वगैरे त्यानंतर वाढल्या. तर त्यांनी कल्पना जी ही केलेली आहे ती ऑडिओचं मोबाईलच्या माध्यमातून ॲप तयार केलं आणि त्याच्यामध्ये सगळी पुस्तकं टाकली लेखकांची. तर ज्याला लाँग टेल म्हणून मॅनेजमेंटमध्ये एक कन्सेप्ट आहे की सर्व प्रकार तुम्हाला जे पाहिजे ते तिथे उपलब्ध आहे अशा प्रकारचं स्वरूप ठेवायचं. तर तशा प्रकारची ही स्टोरीटेल ॲप पहिल्यांदा निघाली आणि सर्व पुस्तकं जेवढी मिळतील ती त्याच्यामध्ये वाचकाच्या दृष्टीने काय त्याच्यामध्ये ना, तर लेखक जी पुस्तकं ऑलरेडी आहेत तीच पुस्तकं त्याच्यावरती टाकली जातात. आणि ती ही फक्त फरक एवढाच आहे की मी पुस्तक वाचण्यासाठी स्वतंत्र वेळ काढतो आणि मला स्वतंत्र वेळ काढावा लागतो. मला वेगळी लायब्ररी करावी लागते आणि मला जेव्हा वेळ म्हणजे मी पुस्तकं विकत घेतो, सेल्फमध्ये ठेवतो आणि कधीतरी वाचू असं म्हणून अनेक पुस्तकंही तशीच राहतात. कारण त्याच्यासाठी वेगळा वेळ काढावा लागतो. बरोबर. पण इथे त्यांनी असं केलं की हे जे पुस्तक आहे ते कुणीतरी तुमच्यासाठी वाचतं आणि चांगला वाचक वाचतो, नॅरेटर वाचतो की जे तुम्ही एरवी सुद्धा काम करत असताना प्रवासामध्ये किंवा स्वयंपाक करताना किंवा सकाळी फिरायला जाताना किंवा कुठलंही बाकीचं जे हाताने काम करायचं आहे त्यावेळेला तुम्ही इतर एंगेज होत असताना सुद्धा पुस्तक ऐकू शकता. आणि ते ऐकत त्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि त्या पुस्तकाचा आनंद जास्त द्विगुणित होतो कारण तो उत्तम नॅरेटरनी वाचलेलं पुस्तक असतं. त्याच्यामुळे पुस्तकं जी वाचण्याची जी गरज आहे ती पण होते पूर्ण आणि वेळ पण काढला नाही. तुम्हाला थोडंसं मध्ये थांबवतो मी की हे पुस्तकाचं नाट्य रूपांतर आहे नाही. तर एक वाचक, उत्तम वाचक हा तुमच्यासाठी पुस्तक वाचतो जसं पुस्तक आहे तसं. त्यामुळे पुस्तकात कुठलाही बदल केला जात नाही. वाचन हे अतिशय सरळ साधं म्हणजे समजेल असं स्पष्ट वाचन असतं
त्याच्यामध्येही नाटकीपणा शक्यतो कमी असतो. म्युझिक संगीताचा वापर केला जात नाही उत्तम याच्यासाठी. जो वाचनाचा आनंद आहे तो त्याला मिळावा ही अपेक्षा असते. त्यामुळे तो वाचक आहे तो उत्तम वाचक असला पाहिजे. त्यामुळे या तंत्रज्ञानामध्ये नॅरेटरला खूप महत्त्व आहे. पण मग अशा स्थितीत सामान्यपणे जे ग्राहक असं आपण म्हणू, जे कन्झ्युमर असं आपण म्हणू, जे पुस्तकं वाचत नाहीत पण ज्यांना पुस्तकात काय आहे हे जाणून घ्यायला आवडतं, त्यांच्यासाठी ही जास्त चांगली सुविधा आहे असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे. म्हणजे यातला फरक सांगतो की काही जण असं म्हणतात की ऑडिओ बुकमुळे पुस्तक प्रकाशनात म्हणजे पुस्तक विक्रीवर परिणाम होईल का. तर स्वीडन आणि या सगळ्या भागामध्ये जिथे स्टोरीटेलचा हे झाला तिथे लोकसंख्येच्या 3% लोक हे सबस्क्रायबर्स आहेत. आणि त्या प्रमाण त्यांचं जर पाहिलं तर हे बहुतेक सगळे पुस्तकं ऐकतात आणि जे आवडलेलं ते पुस्तक विकत घेतात. त्यामुळे पुस्तक आणि विक्रीचं प्रमाण पण प्रचंड वाढलेलं आहे. हा फरक आपल्याकडचा आणि तिथला जो आहे तो असा आहे की जी डेव्हलप कंट्रीज आहेत तिथे सगळं वातावरणच डेव्हलप असल्यामुळे पुस्तकं वाचणं हा त्यांच्या जीवनाचा भाग आहे. पुस्तकं ऐकणे हा त्यांच्या जीवनाचा भाग आहे. तरच ते डेव्हलपमेंट करू शकतात किंवा टिकू शकतात. आणि हा आपल्या जीवनाचा भाग अजून होत नाही आहे हा आपल्या इथला प्रश्न आहे. त्यामुळे जे पुस्तकं ऐकतील आणि जास्तीत जास्त ऐकतील ते त्याच्यामधनं पुस्तकं सिलेक्ट पण करतील आणि ती पुस्तकं विकत पण घेतील. त्यामुळे हा संपूर्ण जो व्यवहार आहे सांस्कृतिक हा हातात हात घालून वाढत जाणार आहे आणि तो वाढताना दिसतोय. निश्चितच. मुद्रित स्वरूपातली पुस्तकं असतील, ई बुक्स असतील किंवा ऑडिओ स्वरूपातले हा नवीन ट्रेंड जो आहे त्या स्वरूपातली पुस्तकं असतील. साकेत, मला एक थोडंसं असं सांगा की प्रकाशक म्हणून जेव्हा तुम्ही या ऑडिओ बुकच्या तंत्रज्ञानाकडे बघता तुम्हाला काय वाटतं? जसं मिरासदार साहेबांनी सांगितलं. नाही, मी खरं मिरासदार सरांच्या बोलण्याला सहमत आहे. ॲक्च्युली ऑडिओ बुक्सबद्दल मी अजून विचार केलेला नाही आहे. पण सध्या जे ई बुक्सच्या वेळेस पण मला हाच प्रश्न आला होता. जेव्हा आम्ही ई बुकच्या वेळेचा आपला अनुभव काय होता? म्हणजे ई बुक्सच्या वेळेस माझ्या जे एक संस्था म्हणजे ऑनलाईन संस्था मला अप्रोच झाली तर आम्ही फार कन्फ्यूज होतो की अरे आपलं कंटेंट चोरीला जाईल का किंवा ते व्हायरल होईल. पण मला त्या 1 वर्षात चांगला एक वेगळा अनुभव असा मिळाला की ई बुक्समुळे लोकांमध्ये अवेअरनेस वाढला, त्या पुस्तकाची मागणी वाढली. ई बुक्स विकल्यामुळे फिजिकल बुक्स पण विकल्या जायला लागले. अच्छा. आणि आता ई बुक्सबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे ई बुक्स आणि फिजिकल बुकमध्ये फरक म्हणजे असा मला वाटतो की फार पोर्टेबल डिव्हाइस असतं किंवा तुमच्या मोबाईलमध्ये खूप सारे पुस्तकं तुम्ही एकत्र ठेवू शकता. म्हणजे जागेचा आपल्याला हे आहे. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे ई बुकचा फायदा मला असा वाटतो की जिथं आपलं फिजिकल बुक पोहोचू शकत नाही. आता श्यामची आई फॉर एक्झाम्पल एक पुस्तक आहे जे कोणी US मध्ये कोणाला तरी एका आईला त्या मुलाला ते वाचायचं असेल तर ई बुकमुळे तेवढं खूप सोयीस्कर झालं की ते त्यापर्यंत जात आहे. तर फायदाच आहे, तोटा काही नाही. उदयोन्मुख लेखकांना, नवोदित लेखकांना त्या जास्त संधी आहेत असं वाटतं का ते एका तऱ्हेने मुद्रित पुस्तक नसल्यामुळे त्यातून त्याचं गांभीर्य काही स्वरूपात कमी झालं आहे असा आपला काही अनुभव आहे? नाही, आजही सिरियस लिहिणारे लेखक आहेत किंवा वाचक. फक्त ई बुकसाठीचं म्हणतो मी. फक्त नाही, ई बुक्समध्ये सगळ्या प्रकारचे वाचक आहेत असं माझं एक ऑब्झर्वेशन आहे. ओके. आता सध्या मी ज्या पोर्टलवर मी काम करतो आहे त्यामध्ये मला एक लक्षात आलं आहे की नॉन फिक्शन तर जात आहेत विकल्या पण त्यासोबत फिक्शन पर्टिक्युलर आता आमचे एक लेखक आहेत नारायण धारप म्हणून भयकथा लेखक आहेत. त्यांची पुस्तकं खूप ट्रिमंडस विकल्या जातात. आणि ई बुक्सच्या त्याच्यामुळे मला नाही वाटत की तुम्ही जसं बोलताय की क्वालिटी कंटेंटला महत्त्व आहेच. म्हणजे येस, याच्या बाबतीत मी निश्चितपणे जे काही लेखक असतील त्यांना सांगू इच्छितो की आत्ता जेवढी संधी लेखकांना निर्माण झालेली आहे तशी यापूर्वीच्या काळामध्ये नव्हती. म्हणजे आपल्याकडे लेखन हा हौसेचा भाग आहे, करिअर करण्याचा भाग नाही. पण या सगळ्या स्ट्रीमिंग कंपनीजमुळे त्याच्यानंतर ज्या पद्धतीने बदल घडतोय त्याच्यामुळे लेखकांना या क्षेत्रात करिअर करण्याची संधी झालेली आहे. इतकं मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीमुळे हा सगळा व्यवहार वाढलेला आहे लक्षात घ्या. म्हणजे कसा की याच्यामधला जो कंटेंट आहे, तुम्ही एक कादंबरी लिहिली तर ती पोचवण्याकरता प्रकाशकांना मर्यादा होत्या आणि निश्चितपणे लोकांपर्यंत पोचण्याकरता लेखकालाही मर्यादा होत्या. पण इंटरनेटच्या माध्यमामुळे किंवा या सगळ्या स्ट्रीमिंगच्या माध्यमामुळे
तुम्ही जागतिक पातळीवरती पोचू शकता जर प्रॉपरली त्याचे सगळे हे तयार केले तर. म्हणजे ॲमेझॉनसारखा जागतिक व्यासपीठ हे आपल्याला उपलब्ध होतं, स्टोरीटेलसारखं जागतिक व्यासपीठ आपल्याला उपलब्ध होतं. आता नवीन अनेक प्लॅटफॉर्म्स येत आहेत की ज्या प्लॅटफॉर्मचा जर तुम्ही अभ्यास केला आणि आपलं लेखन हे तिथे कुठलं खपलं जातं, त्या दर्जाचं लेखन करण्याकरता काय काय करता येईल, त्या तंत्रज्ञानाला अडॉप्ट करून आपण कसं लेखन सुधारवं, वाचकांना कोणते अनुभव हवे आहेत, ह्या पद्धतीचा विचार करून जर लेखन सुधारलं, लेखन त्या पद्धतीने दिलं तर इतकी मागणी आहे. कारण या सगळ्या स्ट्रीमिंग कंपनींना कंटेंटची गरज आहे. फक्त आपले लेखक कमी पडतात कुठे, तर ते लेखक हे मर्यादेमध्ये, त्यांच्या स्वतःच्या मर्यादेमध्येच लिहित आहेत. या नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास ते करत नाही आहेत. आणि कुठलाही तुमचा लोकल अनुभव असेल, ज्याला ग्लोकल अशी कन्सेप्ट आहे, म्हणजे तुमचा लोकल कुठलाही अनुभव, तुमचा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव, आसपासचा समाज, आपली सोसायटी, त्यातले प्रश्न, हे जर तुम्ही तितक्या तीव्रतेने मांडले तर ते ग्लोबल होतात. ज्या पद्धतीने तुकाराम ग्लोबल आहे त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा तुमचा अनुभव, कादंबरी ही ग्लोबल अनुभव देऊ शकते. फक्त त्या पद्धतीची मांडणी, त्या पद्धतीचं तंत्र हे शिकायला पाहिजे आणि त्यासाठी लेखकांना खूप स्कोप आहे. आणि निश्चितपणे आत्ता ज्या पद्धतीची पेमेंट्स पण दिली जातात काही लेखकांना, त्याच्यामधनं त्यांना करिअर करण्याची पण संधी आहे. अनेक पुण्यामधले लेखक आहेत, मी नावं पण घेईन, ऋषिकेश गुप्ते सारखा, की जो आता पूर्णपणे लेखनावरती करिअर करतोय आणि येत आहेत 100 लेखक असे. त्यामुळे निश्चितपणे याचा हे सुवर्ण काळ आहे. मी तुम्हाला नक्की सांगतो, टेक्नॉलॉजीमुळे आपल्या आयुष्यात बदल घडत आहेत. लेखन हे करिअरच्या दृष्टिकोनातनं या पुढच्या काळामध्ये उपयोग होऊ शकेल. लेखकांना जशा संधी आहेत तशा या पुस्तकाचं जे अभिवाचन करतायत त्यांना सुद्धा याच्यात संधी निश्चित. आता नॅरेटर हा एक नवीन वर्ग याच्यामुळे, ऑडिओबुकमुळे निर्माण होईल. की ज्याप्रमाणे पुस्तक, आता बनगरवाडी हे पुस्तक चंद्रकांत कुलकर्णीने वाचलं, त्याने अभिनय पण केलेला आहे, त्यामुळे त्याला निश्चितपणे पॉप्युलरिटी मिळते. आणि त्यांनी वाचलंय म्हटल्यानंतर जो अनुभव मिळतो, तो अनुभव हा इतर कुठल्या नॅरेटर बरोबर होणार नाही. चिमणराव हे दिलीप प्रभावळकरांनी स्टोरीटेलसाठी वाचलं, तर निश्चितपणे दिलीप प्रभावळकर नाव घेतल्यानंतर ते ऐकण्याची उत्सुकता ही वाचकांमध्ये निर्माण होणार. त्यामुळे चांगले चांगले नॅरेटर हे आता याच्यामध्ये उतरत आहेत आणि ते एक वेगळं करिअर होतं आहे. उत्तम आवाज असणारे आणि उत्तम वाचन करू शकणारे जर नॅरेटर पुढे आले आणि त्यांनी हे कला पण जोपासली आणि व्यवस्थित व्यवसाय केला, तर याच्यामध्ये खूप स्कोप आहे. कारण दररोज याच्यामध्ये कंटेंट टाकायचं आहे, दररोज लागणार आहे. यातली गंमत तुम्हाला सांगतो, काय फरक आहे ते. आपण आता 1000 प्रती पूर्वी काढायचो, मग कमी झाल्या, आणि आता काय ऑन डिमांड प्रति, प्रिंट ऑन डिमांड प्रति काढायला सुरुवात झाली. असा बदल घडलेला आहे. इथे काय होतं आहे की इथे तुम्ही एकदा कंटेंट क्रिएट करून टाकलं, त्याची जी काय कॉस्ट असेल ती बेअर केली, की ती पुढे ॲसेट म्हणून राहते. कारण ती परत काढण्याचं काही कारणच नाही ना. त्याच्यावरती जेव्हा केव्हा कुणी जाईल आणि किती वेळ ऐकेल त्याप्रमाणे त्याला पैसे मिळणार आहेत. त्यामुळे टाईम आणि स्पेसचा जो भाग आहे तो इथे एकदम वेगळ्या पातळीवरती मीडियामध्ये फरक पडतो. की जे काही तुम्ही टाकाल नेटवरती ते परमनंट राहणार आहे, ते जास्तीत जास्त काळ राहणार आहे, जोपर्यंत ती कंपनी अस्तित्वात आहे तोपर्यंत. त्यामुळे ते तुम्हाला पैसे देत राहणार आहे. बरं, तुम्ही एका प्लॅटफॉर्मवरती ते कंटेंट टाकलं तर ते बाकीच्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला 10 प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यामुळे 10 प्लॅटफॉर्ममधनं सुद्धा पैसे मिळवण्याची पॉसिबिलिटी आहे. नक्कीच. त्यामुळे पैसे कमी असतील एका युनिट मागे, पण त्याचा जर गुणाकार केला तर ती संख्या ही, आणि काळाप्रमाणे जर पाहिलं तर निश्चितपणे त्याच्यामधनं तुम्हाला सातत्याने पैसे मिळण्याची पॉसिबिलिटी निर्माण होते. त्यामुळे सिरियसली उत्तम लिखाणाकरता विचार केला पाहिजे. नॅरेटर्सनी पण याच्यासाठी करिअर बनवून विचार केला पाहिजे. त्याला खूप संधी आहे. आणि वाचकाच्या दृष्टीने यात असं काही होऊ शकतं का? एक शक्यता या दृष्टिकोनातून मी विचारतोय की एकच कलाकृती, एकच पुस्तक वाचक स्वतः प्रिंटमधनं वाचतोय स्वतः, आणि तेच ई बुकमध्ये वाचतोय किंवा प्रिंटमध्ये वाचतोय, आणि तेच पुस्तक ऑडिओ बुकमधनं तो अनुभवतोय, ऐकतोय असं आपण म्हणू. तर त्याला जो येणारा अनुभव आहे त्या कलाकृतीचा, विशेषतः फिक्शनच्या बाबतीत मी बोलतोय, तो अधिक वेगळा किंवा अधिक समृद्ध करणारा असा काही असू शकतो?
खास करून आपण आधी बोललो की मीडिया कॉन्व्हर्जन्स होतं या सगळ्या हो. क्षेत्रामध्ये. नाही, प्रत्येक माध्यमाचा अनुभव हा म्हणजे एक उदाहरण मी इथे देतो हां. तुम्हाला पुढे नेण्यापूर्वी, की एक नाट्यकृती आहे, त्याच नाट्यकृतीवरचा जेव्हा सिनेमा येतो तेव्हा तोही तितकीच गर्दी खेचतो. किंवा एखादी गाजलेली कादंबरी असते, त्या कादंबरीवरचा सिनेमा येतो, तो देखील तितकाच लोकप्रिय होतो. म्हणजे एकच कलाकृती जो वाचक आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून अनुभव पाहतो. तसं ई-बुक ऑडिओ बुकच्या बाबतीतही शक्य होईल असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणे. जनरली सर्वसामान्य लोक कुठलाही अनुभव हा केव्हा घेतात तर पुन्हा पुन्हा तो घेतात. म्हणजे आपण वर्षानुवर्ष रामायण महाभारताच्या संदर्भामधल्याच गोष्टी ऐकतो, कारण ते आपलं कल्चर आहे आणि त्या कल्चरशी कनेक्टेड असणाऱ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला आपल्याला आवडतं. आपल्या चित्रपटांमधनं पण ते दिसतात. माध्यमांतर करत असताना प्रत्येक माध्यम हे स्वतंत्रपणे वेगळा अनुभव देत असतं हे निश्चितपणे आहे. पुस्तकातला जो अनुभव आहे तो अनुभव चित्रपट पाहताना येत नाही, कारण पुस्तकामध्ये तुम्ही तुमचं व्हिज्युअलायझेशन करत असता. चित्रपटामध्ये दिग्दर्शक त्याचं व्हिज्युअलायझेशन मांडत असतो आणि ते जर मॅच झालं किंवा तुमच्या व्हिज्युअलायझेशनपेक्षा ते ग्रेट असेल तर तुम्ही आहा म्हणता, नसेल तर तुम्ही म्हणता नाही तो अनुभव आला नाही. त्याचप्रमाणे ऑडिओमधलं सुद्धा वाचत असताना तो जो आवाज आहे तो आवाज तुम्ही कनेक्ट झाला, रिलेट झाला तर तुम्हाला त्याचा आनंद मिळतो आणि निश्चितपणे तुम्ही जास्त एनहान्स ज्याला म्हणतो की आपण वाचत असताना कदाचित तुम्हाला पुस्तक बोर होईल, पण तेच एखादा उत्तम वाचक ते पुस्तक तुम्हाला सांगतो आहे तर तो अनुभव हा एनहान्स करेल पहिल्या अनुभवाला. त्यामुळे हे अनुभव वेगळे आहेत. आणि खूपदा असं होतं की आता बनगरवाडी मला खूप आवडतं आहे आणि ते ह्यांनी वाचलं आहे तर मी ऐकून पाहतो आणि तोच पुनःप्रत्ययाचा आनंद घेतो, कारण मला ते आवडलेलं आहे. तर ही प्रक्रिया वाचकाच्या बाबतीत घडते. पण लेखकाच्या बाजूने याच्यात ऑडिओ बुक या माध्यमांमध्ये एक धोका तुम्हाला असं वाटत नाही का, की जर वाचक चांगला असेल, पुस्तकाचा वाचक चांगला असेल किंवा तो नामवंत असेल तर लेखकाचं पुस्तक लेखकाचं न राहता त्या वाचकाची कलाकृती होऊन जाईल किंवा त्याच्या नावाने ओळखल्या जाईल, हा एक धोका जाणवत नाही? नाही, कारण ते पुस्तक लेखकाच्या दृष्टीने विचारतो. नाही, उलट आहे. म्हणजे केव्हाही कुठलाही लेखकाला आवडेल काय की माझं पुस्तक जे आहे ते एखाद्या उत्तम वाचकांना वाचावंसं वाटलं आणि त्याच्यातनं आनंद घेतला जातोय. माझं पुस्तक जे आहे ते एखाद्या दिग्दर्शकाला चित्रपट काढावंसं वाटला तर मला निश्चितपणे आनंद होणार. त्यामुळे ह्या सगळ्या एनहान्स होणाऱ्या गोष्टी आहेत. आपण काय करतो की माध्यमांना जशी जशी माध्यमं येतात तशी ती माध्यमं संपतील की काय अशी भीती वाटते आणि जुन्या माध्यमांना आपण पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत राहतो. तर तसं घडत नाही. माध्यमं ही मुळात नवे अनुभव देण्यासाठीच आणि आपल्या शेवटी तुम्ही घेणार अनुभव कशातनं तर 5 सेन्सेसमधनंच घेणार, त्याच्या पलीकडे तर निश्चितपणे जाणार नाही. बरोबर. तर ह्या सेन्सेसशी कनेक्टेड असणारे अनुभव देण्याची प्रक्रिया टेक्नॉलॉजी घडवते. उद्या गंध हा अनुभव आता देता येत नाही चित्रपटातनं, उद्या कदाचित ती परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून काही जुना चित्रपट जो आहे त्याला आपण काही हे करत नाही ना, नव्या तंत्रज्ञानाचे नवे रूपं तयार होतात. तर लेखकाला निश्चितपणे आवडेलच की आपल्या याच्यावरती ऑडिओ बुक निघावं, आपल्या याच्यावरती सिनेमा निघावा, अजून एनहान्स काही नवीन ॲनिमेशन तयार झालं तर ॲनिमेशन व्हावं, कारण तो तुम्ही केलेल्या अनुभवाचा विस्तारीकरण आहे किंवा अधिक चांगल्या प्रकारे मांडणी आहे. त्यामुळे तो थॉट पोचावा हे लेखकाला आवडेलच. वाचकाच्याही दृष्टीने तो एक्सपिरियन्स घेता येणं हा, आता नाटक बघायला जातो, शिवाजी महाराजांचं चरित्र वाचतो आपण आणि तेच आपण नाटकातनं किंवा तेच सिनेमातनं अनुभवायला जातो, तेव्हा आपण त्या पुनर्प्रत्ययाचा आनंद घेत असतो. तो वेगळा अनुभव असतो. नक्कीच. याला जोडूनच एक प्रश्न असाही विचारावा वाटतो की लेखनामध्ये अनेक प्रयोग होतात, अनेक श्रेष्ठ किंवा अभिजात लेखन कृतीसुद्धा आपण म्हणूया की या लिहिण्या आणि वाचण्याच्या दृष्टीनेच तयार झालेल्या आहेत की काय असं वाटतं. आता ऐकवण्याच्या दृष्टीने लिहिलं जाणं किंवा तो दृष्टिकोन समोर ठेवून तशीच रचना घडणं हे एक धोक्याचं नाही आहे का? नाही, धोक्याचं नाही म्हणता येणार, पण ही प्रक्रिया घडते आहे. म्हणजे आता पुस्तकासाठी जसं पुस्तकाचं नंतर समजून घेऊन लेखक लिहिते झाले,
त्यामुळे त्यांचा जो अनुभव होता त्यानुसार ते पुस्तक कादंबरी मग किती ह्याची प्रकरणं कशी असावीत, पहिल्या प्रकरणांमध्ये काय असावं, कुठल्या पानांवरती कशा पद्धतीने त्याची पकड घ्यावी, या प्रकारचं तंत्र तयार झालं. आणि 50-60 हजारामध्ये शब्दांमध्ये मी कसं मांडणी करेन याचं एक निश्चितपणे गणित हे त्या लेखकाला जमायला सुरुवात होते. तसंच ऑडिओ बुकमध्ये असं आहे की शेवटी ऑडिओचा एक्सपिरियन्स तुम्ही किती काळ ऐकू शकता. एखादं लेक्चर हे 25-30 मिनटापेक्षा जास्त तर आपण ऐकू शकत नाही. तर साधारणतः मुलांची जर पुस्तकं असतील तर 25-30 मिनटापर्यंत तो अनुभव होतो. मोठ्यांचा असेल तर तासाभरापर्यंत 50 ते 55 मिनटापर्यंत एक एपिसोड एवढ्या काळामध्ये ऑडिओबुक हे ऐकलं जातं. त्यामुळे रचना पण लिहिताना ही तशी केली जाते. आता आम्ही मृत्युंजय जे घेतलं आणि मृत्युंजय सगळ्यात टॉप बेस्ट सेलर तो पुस्तकांमध्ये पण आहे, तेच रिफ्लेक्शन हे तुम्हाला ऑडिओ बुकमध्ये दिसतं. तर ऐकताना सुद्धा प्रेफरन्स दिला जातो तो मृत्युंजयला दिला जातो. आणि मग तिथे एवढं मोठी कादंबरी काही सलग कोणी ऐकणार नाही, त्यामुळे त्याचे भाग करून एपिसोड्स करून आम्ही ते मांडणी त्याची केली. किंवा लोक ऐकताना सुद्धा ते एपिसोडिक ऐकतात, म्हणजे तासाभरानंतर तुम्ही किती काळ ऐकणार असा तो त्याचा भाग होतोच. आता हरवून जाणारे जी मंडळी आहेत, वेळ आहे म्हणजे पुस्तकात जसे इन्व्हॉल्व होतात आणि हरवून जातात आणि मग तो रीडर असतो त्याला जागं करावं लागतं की अरे जरा भान ठेव काय, किंवा रात्रभर पुस्तक हातात संपेपर्यंत ठेवत नाहीत, असे ऐकणारे पण तयार होतात. अच्छा. आणि या तिन्हीमध्ये एक निश्चितपणे फरक आहे जो आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये पण आहे, जो मांडला जातो तो म्हणजे ज्याला व्हॅक असं म्हणतात. म्हणजे माणसाची लर्निंग करण्याची जी कपॅसिटी आहे, क्षमता जी आहे, मग किंवा लर्निंग कसं करतो तो, तर तो एक व्हिज्युअली म्हणजे व्हिज्युअली लर्निंग करतो, ज्याच्यामध्ये चित्रपट पाहणारे किंवा पाहणं ज्यांना आवडतं त्यात वाचणाऱ्यांना व्हिज्युअलाइज करणं आवडतं. त्याचप्रमाणे ऑडिओमधनं शिकणारे लोक असतात. आपल्याकडे लेक्चर्सला बसून समजून घेणारे जास्त मंडळी आहेत की जे पुस्तक कमी वाचतात पण लेक्चरला बसतात. आपल्याकडे श्रोतूवर्ग इतका प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे भारतामध्ये, ऐकण्याची परंपरा खूप मोठी आहे. सगळे प्रवचनकार, कीर्तनकार, सगळं प्रबोधन हे आपल्याकडे ऐकण्यातनं झालेलं, ऐकून समजून घेण्याची करणारे मोठ्या प्रमाणावरती असतात. आणि कायनेस्थेटिक म्हणजे करून शिकणारे अशी मंडळी असतात की ज्यांना केल्याशिवाय शिकताच येत नाही. प्रॅक्टिकली ते जास्त मेकॅनिक किंवा या प्रकारच्या याच्यामध्ये असतात. तर ही लर्निंग प्रोसेस आहे आणि ह्या तिन्ही प्रोसेस डॉमिनंट असणारी लोक असतात. त्याच्यामुळे हे तिन्ही माध्यमं निश्चितपणे चालणार आहेत. म्हणजे तुम्ही कुठलंही माध्यम घेतलं तर तुम्ही त्याकडे अट्रॅक्ट होतं. तुमचा इंटरेस्ट जर तुम्ही तपासलात तर तुमच्या लक्षात येईल की मी ऐकतो जास्त का करतो जास्त का मी वाचतो जास्त, बघतो जास्त, हे तुम्ही समजून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुमचे हे डेव्हलप होते. आता निव्वळ पुस्तकाच्या लेखनाचा प्रकार जर पाहिला तर ईबुकमध्ये फिक्शनला जास्त संधी आहे का नॉन फिक्शनला? आपलं काय म्हणतं? ईबुक आणि ऑडिओ बुक दोन्हीमध्ये संधी. फिक्शन नॉन फिक्शन हे सर्वच माध्यमांमध्ये चालतं. त्याच्यामध्ये फिक्शन हे जास्त पॉप्युलर आणि जास्त पोचतं. निश्चितपणे कथा आणि कथेतून मांडणी ही आवडते. आपण चर्चा पण करतो ते फिक्शनच्या करतो, गोष्टींच्या करतो. पॉप्युलर फिक्शन लिहिणं ही खूप अवघड गोष्ट आहे, लोकांपर्यंत पोचणारी निश्चितपणे. पण फिक्शनला मागणी ही सगळ्यात जास्त असते. म्हणजे तुम्हाला हॅरी पॉटरच सगळ्यात नंबर 1 दिसेल, कारण ते फिक्शन आहे आणि ते पकडून घेणारं फिक्शन आहे. कारण फिक्शन हे मुळातच त्याच्यामध्ये ताकद ही वाचकाला पकडून घेण्याची असते. असं व्हायची शक्यता आहे का की आधी एखाद्या रचनेचं ऑडिओ बुक तयार झाले आणि नंतर त्याचं प्रिंटमध्ये पुस्तक? आत्ता हा प्रयोग आम्ही करतोय, कारण स्टोरीटेल मार्फत ओरिजिनल ऑडिओ बुक्स तयार केले जातात. जवळजवळ 50-60 ओरिजिनल्स हे आत्ता आपण तयार केलेली आहेत आणि अजून पुढच्या वर्षी पण पाईपलाईनमध्ये आहेत. आणि ती करत असताना ऑडिओच्या दृष्टिकोनातनं लेखन करणं हा आपण ट्रेनिंग पण देतो आहे आणि त्यानुसार एडिटर्स त्यांच्याबरोबर काम करून ते लिखाण लिहून घेतात. 10 एपिसोड्समध्ये साधारणतः एक कादंबरी किंवा एक विषय घेऊन मांडणी केली जाते आणि त्याला उत्तम पैसे मिळत असल्यामुळे लेखक पण त्याच्यामध्ये तयार होत आहेत. आणि ह्याची काही पुस्तकं तयार करणं हे आता आपण प्रकाशक पण पुढे येतात किंवा कारण शेवटी ते ऐकल्यानंतर लगेचच विचारलं जातं याचं पुस्तक आहे का. अच्छा. आणि मग ते पुस्तक जर उपलब्ध असेल
तर ते उपलब्ध होऊ साकीचे जे फिक्शन आहे, विशेषतः कथा वाङ्मय जे आहे, त्याची मागणी अजूनही तशीच आहे, वाढली आहे, कमी झाली आहे? काही सांगता येईल तुमचा काही अनुभव त्यावर? नाही, फिक्शन पूर्वी पण विकत होतं, आजही विकतंय आणि त्याची मागणी आहे. कारण की आता 2.5 वर्षापूर्वी आपण औरंगाबादसाठी वाचकांसाठी आपण एक साकेत बुकवर्ल्ड दुकान सुरू केलं. त्यातून मला खरं अजून नवीन म्हणजे कळालं की आज एक विशिष्ट वर्ग आहे की जो फिक्शन वाचतो आणि त्याला त्याच क्वालिटीचं पुस्तकं हवी आहेत. तर मला नाही वाटत की फिक्शन भविष्यात पण कमी होईल, म्हणजे ते जातच राहणार आहे. मला एक म्हणजे आता जसं यांनी ऑडिओ बुक्सबद्दल बोललात, तर ई बुक्सबद्दल मला एक सांगायचं की काही प्रकाशक आहेत किंवा लेखक आहेत की ज्यांची पुस्तकं आज आउट ऑफ प्रिंट आहेत, ती पुस्तकं त्यांना आउट ऑफ प्रिंट आहे तर ती ई फॉर्मॅटमध्ये त्यांनी कधी अवेलेबल केली तरी त्यांना त्याच्यातून रेव्हेन्यू चांगला जनरेट होऊ शकतो. त्या प्रकारात आम्ही म्हणजे आता साकेतचे आता साधारण 2000 टायटल आहेत. अच्छा. पण साधारण एक 200-300 जे पुस्तकं आउट ऑफ प्रिंट आहेत ते पुस्तकं आज आम्ही ई बुक बुकच्या फॉर्मॅटमध्ये माध्यमातून उपलब्ध केलेली आहेत वाचकासाठी. ई बुकचं एक थोडंसं अविनाशी असं स्वरूप असल्यामुळे आणि कॉस्ट वाईज तसं पाहिलं तर ज्याला वाटतं की ते आपल्याकडे असावं, आपण ते वाचावं, त्याला उपलब्ध करून देण्याची क्षमता असल्यामुळे हे शक्य आहे असं तुम्हाला म्हणायचं, विशेषतः आउट ऑफ प्रिंट असलेल्या. आणि प्राईस वाईज पण कॉस्टिंग वाईज फार इकॉनॉमिकल आहे, म्हणजे त्याला खूप खर्च येईल असं काही नाही. त्याच्यामुळे मला तरी म्हणजे खूप चांगलं माध्यम आज आलं आहे सगळ्यांसाठी. ऑडिओ बुकमध्ये आपण जेव्हा प्रिंटचं पुस्तक आहे ते आपण ऑडिओ फॉर्मॅटमध्ये आणतो, नैसर्गिकरित्या असं आहे की त्यात आपण ही व्हॅल्यू ॲडिशन आहे एक प्रकारची, त्याला खर्चसुद्धा जास्त आहे. त्यामुळे ऑडिओ बुक्स ही प्रिंटच्या माध्यमातून किंवा ई बुकच्या तुलनेने थोडीशी कॉस्टली असतील असं काही होऊ शकतं? आता हे जे आपण स्टोरीटेल किंवा या प्रकारच्या स्ट्रीमिंग कंपनी ऑडिओ बुकमध्ये ऑडिओबल येत आहे, या सगळ्यांचं जे बिझनेस मॉडेल आहे ते हे पुस्तक जसं विकत घेतलं जातं तसं विकत घेण्यावरती नाही आहे. तर हे सगळं सबस्क्रिप्शन मॉडेल आहे, ज्याच्यामुळे जसं आपण लायब्ररीचा विचार करू, लायब्ररीमध्ये जाऊन आपण वर्गणी भरतो. मी किंमत या स्वरूपात म्हणतो. नाही, ऑडिओ सांगतो ना मी तुम्हाला, त्याचंच उदाहरण सांगतो. कॉस्टली म्हटलं तर पुस्तकाचं कॉस्ट ही कशावर ठरते, तर त्याच्या किती प्रती काढल्या जातात त्याच्यावरती तुमची कॉस्ट ठरणार. मूळ कंटेंट करण्याकरता जो खर्च येतो तोच खर्च इथेही कंटेंट करण्याकरता होतो. त्याच्या पुढे ऑडिओ रेकॉर्डिंग आणि काय व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट ह्याची कॉस्ट त्याच्यामध्ये ॲड होते. पण बिझनेस कुठे आहे तर तो प्रतींवरती म्हणजे कसा आहे, त्याचा प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे याची जी पर युनिट कॉस्ट आहे ती तुमची कमी होते. म्हणून ती समजून घेण्याची गरज आहे की याची सिस्टीम कशी आहे. ऑडिओ बुक स्वतंत्रपणे जर तुम्ही डाउनलोड करून घेतलं तर आता काही ठिकाणी जवळजवळ पुस्तकापेक्षा जास्त किंमत तुम्हाला तिथे लावलेली दिसेल, कारण त्याची कॉस्ट जास्त आहे म्हणून. पण सबस्क्रिप्शन मॉडेल्स जिथे आहेत, जिथे स्ट्रीमिंग कंपन्या आहेत, तिथे मात्र तुम्हाला असं दिसेल की जसं आता स्टोरीटेलचं 299 रुपये पर मंथ जे लायब्ररी सारखं लक्षात आलं. ज्या बिझनेस मॉडेल्स हा वेगळा प्रकार आहे त्यातला. नाही, पण आता तो वाढणार आहे, वेगळ्या स्वरूपामध्ये येणार आहे आणि तो समजून घेतला पाहिजे. प्रकाशकांनी या प्रकारच्या कंपनीज बरोबर हे केलं तर तिथे त्यांना ॲडिशनल उत्पन्नाचं साधन मिळतं, कारण इट्स लाईक अ लायब्ररी. आणि हे ग्रंथालयासारखं कसं आहे हे आता आपल्याकडे एक थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो. म्हणजे की पुस्तक आपण काय 200 रुपयाची लायब्ररी लावली तर त्याच्यातनं आपण पाहिजे तेवढी पुस्तकं आपण घेऊ शकतो. वाचतो किती आपण प्रत्यक्षामध्ये, एक 5-10 पुस्तकं चांगला वाचक असेल तर वाचतो. पर पुस्तक तिथे आपण काही ग्रंथालयाला प्रकाशकाला पेमेंट मिळत नाही किंवा लेखकाला पेमेंट मिळत नाही, लायब्ररीतनं पुस्तक वाचलं त्याचं. पण इथे मात्र असं होतं की इथे जे काही ऐकाल तुम्ही 10 मिनटं जरी ऐकलं तरी त्याचे पैसे हे प्रकाशकाला किंवा लेखकाला मिळतात. आणि त्यामुळे त्याची संपूर्ण आर्थिक गणित जे आहे ते वेगळे आणि ते नंबर्सवरती आहे. काळाप्रमाणे त्याच्या नंबर्समधनं मिळणारे रिटर्न्स पण चांगले आहेत. अच्छा, इन द एंड मला असं सांगा की आपण काय पाहतो आहोत नजीकच्या भविष्यकाळाचा विचार केला तर? मुद्रित पुस्तकं, त्यानंतर ई बुकच्या स्वरूपातली पुस्तकं आणि ऑडिओ बुक्स, हे तिन्ही काय म्हणायचं त्याला
सुसंवादानं एकत्र राहतील. दे विल दे कोएक्झिस्ट असं म्हणायचं आपल्याला? निश्चितपणे हे कुठे राहणार आहेत तर एक उत्तम वाचक जिथे आहे, ज्याच्याकडे लायब्ररी आहे, जो उत्तम वाचतो, ज्याची अभिरुची डेव्हलप झालेली आहे आणि जो दर महिन्याला काहीतरी 1, 2, 5, 10 पुस्तकांचे अनुभव घेतो, अशा माणसाकडे ह्या तिन्ही प्रकारच्या एक्सपिरियन्स असणाऱ्या गोष्टी असतील, जर त्याची पर्चेसिंग कॅपॅसिटी असेल तर. आणि ती स्वस्त होत असल्यामुळे ते मॅक्झिमम लोकांपर्यंत पोचेल आणि जितके अनुभव संपन्न वाचक बनेल तो तेवढा काय म्हणूया त्याला, तो वेगवेगळी माध्यमं हाताळणारच, घेणारच. म्हणजे असं नाही होत मी फक्त वाचतो, मी सिनेमा पाहत नाही, मी फक्त मी ऑडिओ बुक ऐकणार नाही, मी ई बुक बघणार नाही. हां, त्यातला काहीतरी त्याला जास्त आवडत असेल. येस, धन्यवाद. वाचक हो, खरं म्हणजे आता श्रोते हो असं म्हणायला पाहिजे आपण या ऑडिओ बुकच्या काळात. हा गेला संपूर्ण काळ आपल्या 2 मान्यवरांकडनं आपण हे जाणून घेतलं की मुद्रित माध्यमांमध्ये काय स्वरूपाचे बदल होत आहेत. त्यानंतर इंटरनेटच्यामुळे किंवा जी नवीन साधनं, नवीन प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होत आहेत, त्याद्वारे पुस्तक या आपल्या आवडत्या गोष्टीला इतर कुठले कुठले प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होत आहेत आणि या सगळ्या माध्यमांतूनही म्हणजे प्रिंट, ई स्वरूपातल्या आणि ऑडिओ स्वरूपातल्या पुस्तक, अक्षर हे निश्चितपणे जिवंत राहील यावर आपल्या दोन्ही मान्यवरांचा आपल्या दोन्ही मान्यवरांना ठाम विश्वास वाटतो असं आपल्याला शेवटी म्हणता येईल. असं आहे, आपण अशा एका परंपरेत राहतो आज की जिथं अगदी महाभारतापासून आपण पाहू शकतो की आधी कुणीतरी ती कथा सांगितली आणि नंतर ग्रंथबद्ध झाली आहे. म्हणजे मुळात आधी नॅरेशन झालं आणि त्याचं ग्रंथात रूपांतर झालं. त्या अवस्थेपासून आता आपण बरोबर उलटी दिशा या तंत्रज्ञानामुळे स्वीकारतो आहोत. ती म्हणजे आधी आपण लिहितो आहोत आणि नंतर ती नॅरेशनच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचणार आहे किंवा आपल्या वाचकांपर्यंत पोहोचणार आहे असं आपण म्हणू. हा सगळा प्रवास एकंदर वाङ्मयासाठी, लेखनासाठी, वाचनासाठी आणि आता ऐकणाऱ्यांसाठी सुद्धा निश्चितपणे सुखद होईल, तो व्हावा यासाठी सर्वजण कार्यरत आणि प्रयत्नरत राहतील असा यावेळी आम्हाला विश्वास वाटतो. धन्यवाद.